महेश्वरीचा नवरा गेल्यानंतर ती मदतीसाठी आपल्या भावाकडे गेली. मात्र त्याने तिला मदत करण्यास नकार दिला. त्यामुळे ती निराश होऊन परत आली आणि आपल्या लहान बाळासाठी दुकानातून दूध आणून त्याला पाजू लागली. त्यानंतर ती रोज दूध विकणाऱ्या दुकानदाराच्या घरी जाऊ लागली. प्रभाकर राव आपल्या मुलाला नेहमी सांगायचे की जा आणि बघ महेश्वरी कशी आहे. काही दिवसांनी महेश्वरीच्या भावाला तिची आठवण आली आणि तो तिला भेटायला तिच्या घरी गेला. मात्र तिथल्या लोकांकडून त्याला समजले की ती डेअरीवाल्या शेठच्या घरी असते आणि तिच्याबद्दल काही वाईट गोष्टी बोलल्या जात आहेत. हे ऐकून तो संतापला आणि थेट शेठच्या घरी पोहोचला आणि तिथे जे दृश्य त्याच्या डोळ्यासमोर उभे राहिले ते पाहून त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. कारण तिथे तर महेश्वरी आपल्या 2 महिन्यांच्या मुलीला घेऊन भावाच्या दरवाजासमोर उभी होती. तिच्या नवऱ्याचे निधन होऊन 15 दिवस झाले होते. सुरुवातीचे काही दिवस नातेवाईक आणि ओळखीचे लोक भेटायला येत होते आणि थोडी आर्थिक मदत करत होते. पण आता 2 दिवस झाले तिच्या घरी अन्नाचा कणही उरला नव्हता. लहानशी मुलगी वारंवार दुधासाठी रडत होती. शेवटी नाईलाजाने महेश्वरी आपल्या थोड्याफार सामानासह भावाच्या घरी आली. तिचा भाऊ महेंद्र हा एक संपन्न आणि प्रतिष्ठित माणूस होता. त्याचे मोठे देखणे घर होते आणि अंगणात आलिशान गाडी उभी होती. महेश्वरीने दरवाजावर टकटक केली. दरवाजा उघडताच महेंद्र आपल्या बायकोसोबत बाहेर आला. काय झालं महेश्वरी? संध्याकाळी इकडे का आली आहेस आणि हे सामान का आणलंयस? महेंद्रने थोडं कडक आवाजात विचारलं. हे ऐकून महेश्वरी लाजली. तिने अश्रूने डोळे भरून हळू आवाजात म्हणाली की दादा, आता माझ्याजवळ कुठे जाण्यासाठी जागा नाही. कमावणारा गेला. आता मी माझ्या बाळाला कसं वाढवू? ती काही बोलत असतानाच वहिनी मध्येच बोलली. सांभाळता येत नाही तर मुले जन्माला का घालतात? आम्ही काही तुझ्या बाळाची जबाबदारी घेतलेली नाही. आधीच खर्च वाढले आहेत आणि आता तू आली आहेस आमचं घर उद्ध्वस्त करायला. वहिनीच्या या कठोर शब्दांनी महेश्वरीचे हृदय थरारले. तिला माहित होतं की जर वहिनीने आत घेण्यास नकार दिला तर महेंद्रही तिला मदत करणार नाही आणि नेमकं तसंच झालं. महेंद्रने मान झटकली आणि थंडपणे म्हणाला की माझ्या घरात आधीच जागा नाही. सगळी मुलं आपापल्या खोलीत आहेत. मग तुला कुठे ठेवू? परत तुझ्या घरी निघून जा. कधीतरी भेटायला येईल. साऱ्या जगातील बायका कमावतात. तूही काही विशेष नाहीस की तुला घरी बसून खाण्यासाठी पैसे द्यावे. महेंद्र हे तिरस्काराने म्हणाला. त्याच्या या शब्दांनी महेश्वरीच्या डोळ्यात अश्रू तरळले. तिने हताश होत हात जोडले आणि विनवणीच्या स्वरात म्हणाली की दादा, देवासाठी मला आत घे. मला दुसरा काहीही आधार नाही. या निरागस बाळाला सोडून मी कामावर कशी जाऊ? महेश्वरीच्या बोलण्याने वहिनीचा चेहरा संतापाने लाल झाला. तिने नवऱ्याला मागे सारत कठोर शब्दात म्हणाली की आमच्या घराकडे लक्ष द्यायची तुझी काही गरज नाही. आम्ही आमच्या मुलांना मोठ्या कष्टाने वाढवतो. तुला जर तुझी मुलगी सांभाळता येत नसेल तर तिला अनाथ आश्रमात देऊन टाक. स्वतःचं पाहायचं असेल तर कुठेही जा, पण पुन्हा इथे फिरकायचं नाही. निघून जा. तिने महेश्वरीला जोरात ढकलून दिलं आणि तिचा भाऊ फक्त निशब्दपणे उभा राहून हे सगळं पाहतच राहिला. महेश्वरीच्या डोळ्यात पाणी तरळलं. तिने आपल्या निष्पाप मुलीला छातीशी घट्ट धरलं आणि तिथून निघून गेली. तिच्या नवऱ्याचंही आयुष्य काही चांगलं नव्हतं, पण आता तर परिस्थिती आणखीनच बिकट झाली होती. 2 दिवस झाले तिने काहीही खाल्लं नव्हतं. लहानशी बाळ भुकेने व्याकुळ होऊन सतत रडत होती. घरभाड्याची मुदत संपत आली होती आणि महेश्वरीकडे 1 रुपयाही उरला नव्हता. कितीही वेळ शांत करण्याचा प्रयत्न केला तरी बाळ काही केला गप्प बसत नव्हतं. शेवटी तिने पदर ओला करून त्यातलं पाणी मुलीच्या तोंडात टाकायला सुरुवात केली. बाळाला वाटलं जणू आईने दूध दिले. काही वेळ ती चोखत राहिली, पण नंतर पुन्हा जोरजोरात रडू लागली. महेश्वरीसाठी हे सहन करणं कठीण होतं. ती हतबल झाली आणि घराबाहेर पडली. वस्तीतच मोठं दुधाचं दुकान होतं, जिथून तिचा नवरा नेहमी मुलीसाठी दूध आणायचा. महेश्वरी दुकानात गेली. तिथे बसलेल्या दीपक सेठने तिला वरपासून खालपर्यंत निहाळलं. किती दूध पाहिजे? तो विचारू लागला. महेश्वरीने लाजून नजर खाली झुकवली आणि हलक्याशा आवाजात म्हणाली की माझ्याकडे पैसे नाहीत, पण माझी मुलगी उपाशी आहे. कृपया थोडं दूध द्या. दीपक सेठ काही वेळ तिच्याकडे रोखून पाहत राहिला. नंतर त्याने असे काही बोलून दाखवले जे ऐकून महेश्वरीच्या अंगावर काटाच आला. ती थरथर कापू लागली आणि 2 पावलं मागे सरकली. दीपक सेठ वाकडी स्मित करत हसत म्हणाला की जर माझ्या अटी मान्य नसतील तर दूध मिळणार नाही. इथून निघून जा. महेश्वरी असहाय्य होऊन रडू लागली.
तिच्या समोर तिच्या लहानशा बाळाची तडफडलेली अवस्था होती. दूध न घेता घरी जाणं अशक्य होतं. ती अस्वस्थ झाली. पटत नसतानाही तिने डोळ्यात अश्रू आणत दीपक सेठच्या अटीला मान्यता दिली. दीपक सेठ गर्वाने हसला आणि दूध बांधून महेश्वरीच्या हातात दिलं. अर्ध्या तासाने परत ये, तो थंड स्वरात म्हणाला. महेश्वरी जड अंतकरणाने दूध घेऊन घरी परतली. घरी पोहोचल्यावर तिने दूध फीडरमध्ये ओतलं आणि आपल्या भुकेल्या बाळाला प्यायला दिले. काही वेळातच बाळ शांत झोपी गेलं. पण महेश्वरीच्या डोळ्यातून अश्रू थांबत नव्हते. तिला ठाऊक होतं की सेठने दिलेला वेळ आता संपत आला आहे. मनात प्रचंड घुसमट होत असतानाही तिने मनावर दगड ठेवला आणि बाळाला अलगद उचलून घराबाहेर पडली. थोड्या वेळाने ती दीपक सेठच्या मोठ्या वाड्यासमोर उभी राहिली. दार उघडल्यावर तिने आत एक पाऊल टाकलं आणि त्या क्षणाने तिच्या आयुष्याची दिशाच बदलली. त्या दिवसानंतर महेश्वरी रोज दूध घेतल्यानंतर सेठच्या घरी जाऊ लागली. सुरुवातीला वस्तीतल्या लोकांनी याकडे फारसं लक्ष दिलं नाही, पण काही दिवसांनी चर्चांना उधाण आलं. त्या दिवशी महेश्वरी स्वयंपाकघरात जेवण बनवत होती, तर तिची मुलगी अंगणातील चारपाईवर खेळत होती. तेव्हाच शांताबाई आत आली. संपूर्ण वस्तीत ती गुप्तहेर मावशी म्हणून ओळखली जात होती. ती महेश्वरीला वरपासून खाली निहाळत मिश्किल हसली आणि म्हणाली, काय ग, नवीन कपडे घालतेस? नवऱ्या गेल्याला काही दिवस झाले आणि तू मजा करत फिरतेस. काय सुरू आहे हे? महेश्वरी गडबडली. तसं काही नाही मावशी, हे कपडे कुणीतरी दिले आहेत, ती घाबरून म्हणाली. शांताबाई तिरक्या नजरेने बघत पुढे सरकली. हो का, बरं, ते पातेलं दाखव. अरे वा, पनीरची भाजी शिजते. तुला दूध विकत घेण्यासाठीही पैसे नव्हते, मग हे पनीर कुठून आलं? महेश्वरीची घाबरलेली नजर चुकवत काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करत होती. इतक्यातच तिचं बाळ रडायला लागलं. ती घाईने बाळाला उचलून शांत करण्याचा प्रयत्न करू लागली. शांताबाईने कटाक्ष टाकत टोमणा मारला. वाटतंय बाळाला भूक लागली आहे. चल, सगळं काम बाजूला ठेव आणि सेठच्या घरी निघ. तिथूनच मिळतं ना तुला दूध आणि बाकी सगळं. हे ऐकून महेश्वरी हादरलीच. तिला काही उत्तर सुचेपर्यंत शांताबाई घराबाहेर पडली आणि बाहेर जातात संपूर्ण वस्तीत चर्चा पसरवली. महेश्वरी नवीन कपडे घालते, पनीरची भाजी बनवते, म्हणजे परिस्थिती सुधारली आहे, पण ती काही कमावत नाही. मग कोण आहे जो तिला हा ऐशो आराम देतो? हळूहळू वस्तीत कुजबूज सुरू झाली. आता रोज कुणी ना कुणीतरी महेश्वरीच्या घरी येऊ लागलं आणि तिला अजब गजब प्रश्न विचारू लागले. महेश्वरी मनातून तुटून गेली होती, पण तिच्या समोर दुसरा कोणताच मार्ग नव्हता. ती मदतीसाठी कोणाकडेही वळली तरी कोणीच मदतीचा हात पुढे करायला तयार नव्हतं. शेवटी तिला स्वतःचं मन मारून एक निर्णय घ्यावा लागला. ती रोज दुकानात जाऊन दीपक सेठ कडून दूध घेऊन यायची, पण तो दरवेळी तिच्याकडून एकच गोष्ट मागायचा. मनाविरुद्ध का होईना, पण महेश्वरी त्याच्या घरी जायला मजबूर झाली होती. तिच्या भावाला आणि वहिनीला मात्र याबद्दल काहीच माहिती नव्हती. महेश्वरीचे वृद्ध वडील प्रभाकरराव, जे सध्या आपला मुलगा आणि सुनेसोबत राहण्यास मजबूर होते, त्यांना हळूहळू काही गोष्टी समजायला लागल्या होत्या. काही दिवसांपूर्वीच त्यांनी ऐकलं होतं की महेश्वरी रडत ओरडत आपल्या भावाच्या घराच्या उंबरठ्यावर आली होती, पण तिला मदतीच्या ऐवजी रिकाम्या हाताने परत पाठवण्यात आलं. हे ऐकून त्यांना अस्वस्थ वाटू लागलं. प्रभाकरराव यांनी अनेकदा आपल्या मुलाला समजवण्याचा प्रयत्न केला की बाळा, तू महेश्वरीला या परिस्थितीत एकटी सोडू शकत नाहीस. ती तर अजून तरुण आहे. समाज एकट्या स्त्रीला जगू देत नाही. तिचा कमावणारा आधार गेला. तिचं स्वतःचं घरही नाही. भाड्याचं घर होतं. राकेश गेलेला पूर्ण 9 महिने झाले. तुला तरी तिची काळजी घ्यायला हवी. हे ऐकून त्यांच्या सुनेनं तडक उत्तर दिलं की आम्हाला जास्त शिकवू नका. तुमची मुलगी तरुण आहे. तिचे हातपाय शाबूत आहेत, कमवू शकते. आम्ही आमच्या मुलांच्या खर्चाचा विचार करायचा की तुमच्या हट्टाखातर नको ते ओढवून घ्यायचं. हिला ठेवायचंच असेल तर घराच्या बाहेर अनाथ आश्रमचं फलक लावून टाका, म्हणजे ज्याचं कोणी नाही त्याने इथे राहावं. सुनेच्या या उद्धट बोलण्याने प्रभाकरराव निरुत्तर झाले. त्यांचा मुलगा महेंद्र मात्र गप्प बसून पत्नीचं बोलणं ऐकत राहिला. जणू काही त्याला त्याचा काहीही फरक पडत नव्हता. प्रभाकरराव मनाचा मोठा धीर धरून गप्प राहिले. त्यांच्या शरीराची शक्ती आता कमी झाली होती. अन्यथा त्यांनी स्वतःच आपल्या मुलीच्या परिस्थितीची चौकशी केली असती, पण आज ते व्हीलचेअर पुरतेच मर्यादित होते. एके दिवशी महेश्वरी सकाळी मुलीसाठी दूध घेऊन घरी परतली आणि पटापट घरकाम उरकवू लागली. तिला दीपक सेठ यांच्या घरी जायचं होतं.
ती अजूनही स्वयंपाकघरात होती. तेव्हाच वस्तीतील 3-4 बायका अचानक तिच्या घरी आल्या. महेश्वरी त्यांना पाहून घाबरली, पण त्या मात्र अगदी साध्या अंदाजात येऊन तिची चौकशी करू लागल्या. महेश्वरी वारंवार घड्याळाकडे पाहत होती. सेठने दिलेल्या वेळेची मुदत संपत आली होती आणि तिला तिथे लवकर पोचायचं होतं. पण या बायका काही उठायचं नावच घेत नव्हत्या. काय झालं महेश्वरी? खूपच अस्वस्थ दिसतेस. कुठे जायचं आहे का? एका बाईने विचारलं. महेश्वरी हतबल होऊन हात चोळू लागली. ती त्यांना सांगूही शकत नव्हती आणि लपवूही शकत नव्हती. तेव्हाच दुसरी बाई म्हणाली, अगं, तुला माहिती नाही का? ही रोज दीपक सेठच्या घरी जाते. काहीतरी महत्वाचं काम असतंच तिचं तिथे. बिचारी त्याच कामावर पोट चालवत आहे. पाहिलं नाहीस का? घरात कशा नवीन वस्तू दिसायला लागल्या आहेत. कुणीतरी आहेच जो तिच्यावर एवढी मेहरबानी करत आहे. हे ऐकून इतर बायका महेश्वरीकडे संशयाने पाहू लागल्या. तिचं हृदय जोरजोरात धडधडू लागलं. या बायकांच्या बोलण्याने तिला काही फरक पडत नव्हता, कारण तिच्यासाठी महत्वाचं होतं ते फक्त वेळेवर सेठच्या घरी पोहोचणं. अचानक ती उठली आणि म्हणाली की तुम्ही दुसऱ्या वेळी या. मला आता एका महत्वाच्या कामासाठी जावं लागेल. यावर त्या बायका अजब नजरेने हसल्या. हो हो महेश्वरी, आम्हाला माहित आहे. आम्ही तुझा धंदा बिघडवतोय. पण हे असलं बेकायदेशीर काम या वस्तीत चालणार नाही. तुला तुझा हा घाणेरडा धंदा चालवायचा असेल तर कुठे दूर निघून जा. आजच आपण आपल्या पुरुष मंडळींशी बोलतो. ही एक चांगल्या घरांची वस्ती आहे. अशा स्त्रीसाठी नाही. देवांचं तरी भय बाळगा. नवरा गेला अजून 4 दिवस झाले नाहीत आणि तुला स्वतःचं तारुण्य सांभाळता येईना. असं म्हणत त्या बायका तिच्या घराबाहेर पडल्या. पण महेश्वरीच्या पायाखालची जमीनच सरकली होती. महेश्वरीसाठी हे सगळं सहन करायला खूप अवघड होतं. वस्तीतील लोकांच्या बोलण्याने तिला अक्षरशः पाताळात लोटलं होतं. ती घराच्या अंगणात बसली आणि हमसून रडू लागली. पण तिच्याकडे रडण्यासाठीही फारसा वेळ नव्हता. घड्याळात वेळ पाहताच तिच्या लक्षात आलं की जर अजून थोडा उशीर झाला तर परिस्थिती आणखी बिघडू शकते. घाईघाईने तिने मुलीला उचललं आणि घराबाहेर पडली. ती सरळ दीपक सेठच्या घराच्या दरवाजाजवळ पोहोचली आणि घाईघाईने बेल वाजवू लागली. बऱ्याच वेळानंतर दरवाजा उघडला. महेश्वरी घाबरलेली होती, म्हणून ती पटकन आत गेली आणि दरवाजा बंद केला. त्या रात्री ती खूप चिंतेत होती, कारण परतताना तिने पाहिलं की वस्तीतील काही पुरुष तिला विचित्र नजरेने पाहत होते, शिट्ट्या वाजवत होते आणि एकमेकात कुजबुजत होते की आता या बाईचा काहीतरी बंदोबस्त करायलाच हवा. दुसऱ्या दिवशी सकाळी महेश्वरी दीपक सेठच्या दुकानाकडे निघाली. गल्लीत वळताच ती अचानक थबकली. समोर संजय उभा होता, तोंडात सिगारेट धरून. महेश्वरीने दुर्लक्ष करत पुढे जाण्याचा प्रयत्न केला, पण संजयने तिच्या मनगटाला पकडलं आणि म्हणाला की कुठे एवढा घाईघाईने चाललेस? सेठच्या घरी जायला वेळ असतो, पण आम्हाला ढुंकूनही पाहत नाहीस. आम्ही पण आहोत इथे, थोडं आमच्याकडेही बघ. संजयच्या बोलण्याने महेश्वरी थरथर कापू लागली. घाबरून ती म्हणाली की माझा हात सोडा. मला मुलीसाठी दूध घ्यायला जायचंय. ती उपाशी आहे, उशीर झालाय. हे ऐकताच संजय मोठ्याने हसला आणि म्हणाला, अगं खरं सांग, फक्त मुलगी उपाशी आहे की तूही? मुलीच्या भुकेच्या नावाखाली स्वतःच काहीतरी वेगळंच चालवलंय ना? दीपक सेठ कसा माणूस आहे हे तर संपूर्ण वस्तीला माहित आहे. सांग, तुला काय हवंय? पैसा, दागिने, मोठं घर, तुला जे हवंय ते मीही देऊ शकतो. संजयच्या अश्लील बोलण्याने आणि वाईट नजरेने महेश्वरीला घाम फुटला. ती रडू लागली आणि म्हणाली की देवासाठी माझा हात सोडा. माझं निष्पाप बाळ घरी उपाशी आहे. मला तिच्यासाठी दूध घ्यायला जाऊ द्या. महेश्वरीच्या रडण्याने संजय चिडला. त्याने तिचा हात आणखीनच घट्ट पकडला. अचानक तिच्या तोंडून किंकाळी निघाली. तिने जोरात धक्का देऊन संजयला दूर लोटलं. तो खाली कोसळला आणि शिवीगाळ करत संतापाने ओरडू लागला. महेश्वरी घरी पोहोचली तशीच तिने झटकन दरवाजा बंद केला आणि धडधडणाऱ्या हृदयाला शांत करण्याचा प्रयत्न करू लागली. आजचा प्रसंग तिला प्रचंड हादरवून गेला होता. तिची छोटी मुलगी मोठ्याने रडत होती आणि आज तर तिला तिच्यासाठी दूधही आणता आलं नव्हतं. बाहेर पडायची कल्पनाही तिला भीतीदायक वाटत होती. ती भिंतीला टेकून हमसून रडू लागली. तिला आपला नवरा आठवत होता, पण त्याहून जास्त हुरहुर आपल्या भावामुळे वाटत होती की काश तिच्या भावाने तिला आपल्या घरी आसरा दिला असता तर तिला हे सगळं सहन करावं लागलंच नसतं. किती वेळ ती तिथेच बसून रडत राहिली, याचं भानही राहिलं नाही. पण मुलीच्या रडण्याचा आवाज कानावर येताच ती भानावर आली. बाहेर पडायची तिची अजिबात इच्छा नव्हती, पण घरात बसूनही काही उपयोग नव्हता. तिने मुलीला शांत करण्याचा प्रयत्न केला,
पण त्याच वेळी सेठच्या दुकानावर जाण्याची वेळ होत आली होती. तिला चांगलं माहित होतं की जर ती एक दिवसही गेली नाही तर त्याचे गंभीर परिणाम होतील. मजबुरीने ती काही वेळाने घराबाहेर पडली. बाहेर संजय कुठेच दिसत नव्हता, त्यामुळे तिला थोडं बरं वाटलं. ती पटकन दीपक सेठच्या दुकानात पोहोचली. काय ग, आज इतका उशीर का झाला? तुला माहित नाही का वेळेत न आल्यास काय होतं? दीपक सेठने रोखून पाहत विचारलं. महेश्वरी घाबरली. माफ करा सेठ, पुढच्या वेळी उशीर होणार नाही, असं म्हणत तिने पटकन दुधाचं पाकिट घेतलं आणि घाईघाईने आपल्या घरी परतली. मुलीसाठी दूध तयार करून तिला प्यायला दिलं. तेव्हा कुठे ती शांत झाली. दूध प्यायल्यावर मुलगी झोपली. मग तिने तिला अलगद उचललं आणि पुन्हा घराबाहेर पडली. यावेळी ती थेट दीपक सेठच्या घराकडे चालली होती. आज गल्लीमध्ये काहीतरी वेगळंच वातावरण होतं. सगळे तिला विचित्र नजरेने पाहत होते. कोपऱ्यावर काही बायका उभ्या राहून तिला निहाळत होत्या. पण महेश्वरीला आधीच उशीर झाला होता. तिने कोणाकडेही लक्ष न देता पटकन जाऊन सेठच्या घराची बेल वाजवली. दरवाजा उघडताच ती आत गेली आणि दार बंद केलं. बाहेर उभ्या असलेल्या बायका आणि पुरुषांनी हे पाहून एकमेकांकडे पाहिलं आणि डोकं हलवलं की महेश्वरीचं काहीतरी करायलाच हवं. तिने तर संपूर्ण वस्तीची बदनामी करून ठेवली. चहाच्या टपरीवर बसलेले काही पुरुष याच विषयावर चर्चा करत होते. त्यात संजयही सामील होता. अशा बाईला इथे राहू दिलं तर आपल्या घरातल्या बायका पण बिघडतील. उद्या त्या पण हेच उद्योग करतील. हिला इथून हाकलून देणंच योग्य. संजयने जोर लावताच सगळेजण भडकले. आता त्यांचा निर्धार ठाम झाला होता. काहीही करून महेश्वरीला वस्तीमधून हुसकावून लावायचंच. या चर्चेत महेश्वरीचा घरमालकही होता. जर तोच तिला घरातून बाहेर काढण्याच्या तयारीत होता तर ती तिथे किती दिवस टिकू शकणार होती. पण महेश्वरीला याबद्दल काहीच माहिती नव्हतं. महेश्वरीच्या भावाचं घर दुसऱ्या भागात असल्यामुळे तिथे अजून काहीच बातमी पोहोचली नव्हती. मात्र प्रभाकरराव खूपच अस्वस्थ होते. झोप लागताच त्यांना आपल्या रडणाऱ्या मुलीचं स्वप्न यायचं. शेवटी एक दिवस त्यांचा संयम सुटला. सुनेला माहेरी गेलेलं पाहून त्यांनी मुलाशी बोलण्याचं ठरवलं. बाळा, तुझं मन किती कठोर झालं आहे. तो आपल्या विधवा बहिणीला घरात घेतला नाहीस, पण निदान तिची चौकशी तरी करायला हवीस. तिला काही आर्थिक मदत द्यायला हवीस. प्रभाकररावांनी महेंद्रला समजावलं. हे ऐकून महेंद्र वैतागला. माझ्याकडे पैसे नाहीत, मग मी तिला काय मदत करणार? हे ऐकून प्रभाकररावांच्या डोळ्यात पाणी तरळलं. त्यांनी आपल्या कुर्त्याच्या खिशात हात घालून काही नोटा काढल्या आणि महेंद्रच्या हातावर ठेवल्या. मी स्वतः जाऊ शकलो असतो तर नक्की गेलो असतो, पण माझ्या वतीने हे पैसे तिला देऊ नये. कदाचित तिला गरज असेल. महेंद्रला थोडीशी लाज वाटली, पण त्याने त्यात स्वतःचे पैसे मिसळले नाहीत. तसेच त्याने ते पैसे खिशात टाकले आणि घराबाहेर पडला. बघतो बाबा, तुम्ही पण खूप मागे लागता, तो वैतागून म्हणाला. महेश्वरीचं घर थोड्याच अंतरावर होतं. गाडी न नेता तो मोटरसायकलनेच तिथे गेला. जसा तो वस्तीमध्ये पोहोचला तसं दुकानात बसलेल्या काही लोकांनी त्याच्याकडे आश्चर्याने पाहिलं. अरे, हा तर तिचाच भाऊ आहे. तीच महेश्वरी जी आपली वस्ती खराब करण्याच्या तयारीत आहे. एका माणसाचा शब्द त्याच्या कानावर पडला. तो काहीसा गोंधळलेला होता. त्याच्या समोर उभ्या असलेल्या माणसाने त्याच्या बहिणीचं नाव घेतलं होतं, पण त्याने ते दुर्लक्ष करून तो सरळ तिच्या घराकडे निघाला. मात्र तिथे जाऊन पाहतो तर काय, दाराला कुलूप होतं. तो अधिकच गोंधळला. कुलूप पाहताच त्याने इकडे तिकडे नजर फिरवली. महेश्वरीचा इथे दुसरा कोणीही नातेवाईक नव्हतं. मग ती गेली कुठे? तो विचार करत उभा असतानाच कुणीतरी मागून येऊन त्याच्या खांद्यावर हात ठेवला. काय झालं रे दादा, इथे का उभा आहेस? यावेळेस तर तुझी बहीण आपल्या धंद्यावर असते. तू चुकीच्या वेळी आलास. ती काही तासांनी परत येईल, तेव्हाच तर तिच्या घराची चूल पेटते. संजयच्या या शब्दांनी महेंद्र सुन्न झाला. तो एकदमच मागे वळला. हे काय बकवास करतो आहेस? माझी बहीण तशी नाही, तो संतापून ओरडला. संजय मोठ्याने हसला आणि त्याच्यासोबत उभे असलेले 3-4 गुंडांसारखे पोरही हसू लागले. अरे दादा, तू आज आलायस. आम्ही रोज हा तमाशा पाहतो. तुझ्या बहिणीचं कोणी कमावणार नाही, पण घरात मात्र चैन बघायलाच नको. रोज दीपक सेठच्या दुकानातून ती फुकट दूध घेऊन जाते आणि त्या बदल्यात सेठच्या घरी तासन तास घालवते. आता तिथे आरती करायला तरी जात नसेल ना ती? पुन्हा एकदा सगळे हसू लागले. हे ऐकताच महेंद्रचा राग अनावर झाला. त्याचा चेहरा संतापाने लाल झाला. कुठे आहे दीपक सेठचं घर? मला आत्ताच तिथे घेऊन चल, तो गरजला. सगळी पोरं त्याला वाट दाखवू लागली. थोड्याच वेळात ते दीपक सेठच्या मोठ्या हवेली जवळ पोहोचले. आतून नोकऱ्यांच्या हालचालींचा आवाज येत होता. दारही उघडच होतं.
महेंद्रने काहीही विचार न करता सरळ आत धाव घेतली. त्याच्या मनात केवळ एकच विचार घोळत होता की महेश्वरी समोर आली तर तिचा खूनच करीन. त्याला इतका संताप आला होता की त्याची बहीण अशा वाईट मार्गाला लागली आहे ही बाब त्याला लाजिरवाणी वाटत होती. दीपक सेठच्या मोठ्या घरात कुणीही दिसत नव्हतं, पण काही आवाज मात्र ऐकू येत होते. महेंद्रच्या मागोमाग वस्तीमधले अनेक लोकही आत घुसले. सगळ्यांच्याच मनात एकच विचार होता की आज महेश्वरीला रंगे हात पकडायचंच. गावातल्या लोकांना दीपक सेठवरही राग होता. त्याची संपत्ती बघून अनेकांचा जळफळाट होत असे. त्यामुळे त्यांचा ठाम निर्णय होता दीपक सेठ आणि महेश्वरीला रंगे हात पकडायचं आणि त्यांना धडा शिकवायचा. तेवढ्यात महेंद्र थबकला. एका बंद दरवाजासमोर त्याला महेश्वरीच्या चपला दिसल्या. अरे, ही तर दीपक सेठची खोली आहे. नक्कीच तुझी बहीण आत आहे. संजयने पुन्हा त्याला भडकवलं. महेंद्रचा संताप शिगेला पोहोचला. त्याने जोरात एक लाथ मारली आणि दरवाजा उघडला. पण समोर जे दृश्य होतं ते पाहून महेंद्रच्या पायाखालची जमीनच सरकली. ना फक्त महेंद्र तर त्याच्यासोबत आलेले इतर माणसं देखील थक्क होऊन उभे होते. त्यांना हे सगळं पाहण्याची अजिबात अपेक्षा नव्हती. समोर महेश्वरी दिसत होती, पण तीही मोठ्या डोळ्यांनी आपल्या भावाकडे पाहत होती. तिला विश्वास बसत नव्हता की दादा अचानक असा समोर उभा राहील. महेश्वरी पलंगावर बसलेली होती, पण ती एकटी नव्हती. पलंगावर अजून एक वृद्ध स्त्री झोपलेली होती. ती म्हणजे दीपक सेठची वृद्ध आई होती, जी बऱ्याच काळापासून पक्षाघातामुळे हालचाल करण्यास असमर्थ होती. तिच्यासाठी स्वतःचा हात हलवणंही अशक्य होतं. त्यावेळी महेश्वरी तिच्या तोंडात हळूहळू पातळ डाळीच्या चमच्याने घास घालत होती. शेजारील बादली पाहून स्पष्ट दिसत होतं की काही वेळापूर्वीच तिने तिला आंघोळ घालून कपडे बदलले होते. महेश्वरी आश्चर्यचकित होती की तिचा दादा अचानक कोणतीही पूर्वसूचना न देता कसा आला. तो सरळ दीपक सेठच्या घरात कसा घुसला. महेंद्रला आता जाणवलं होतं की त्याला सांगितलेली माहिती खरी नव्हती. त्याने पटकन त्याच्या सोबत आलेल्या माणसांकडे पाहिलं, पण ते सुद्धा लाजून नजर चुकवत होते. त्याच वेळी घराच्या आतल्या खोलीतून दीपक सेठ बाहेर आला. त्याने सगळ्यांना एकत्र पाहताच तो चांगलाच चपापला. तुम्ही सगळे इथे काय करताय? माझ्या परवानगीशिवाय घरात कसे आलात? दीपक सेठने कठोर स्वरात विचारलं. त्यावर संजय घाबरून अडखळू लागला. आम्हाला हा माणूस घेऊन आला आहे. हा महेश्वरीचा भाऊ आहे. याला वाटतं की महेश्वरी इथे काहीतरी चुकीचं करत आहे, असं म्हणत त्याने सगळा दोष महेंद्रावरच ढकलला. दीपक सेठ आता रागाने उकळत होता. त्याने तिरस्करणीय नजरेने महेंद्रकडे पाहिलं आणि खवळून म्हणाला की वा, विधवा बहीण जिवंत आहे की मेलीये हे पाहायला वेळ मिळाला तुला. आणि आलासही तर संशय घेऊन की ती कुठल्या गैरप्रकारात अडकलेली नाही ना. मग काय, जर काही चूक सापडली तर तिला ठार मारणार होतास का? दीपक शेठच्या या शब्दांवर महेंद्रने संकुचून मान खाली घातली. दीपक सेठच्या चेहऱ्यावर आता तुच्छतेचा भाव उमटला. तो तिरस्काराने म्हणाला की लाज वाटली पाहिजे तुला. जेव्हा तुझी बहीण पहिल्यांदा माझ्या दुकानात दूध मागायला आली होती तेव्हा तिची मुलगी घरात उपाशी होती. तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होतं की ती किती मोठ्या अडचणीत आहे. तिच्याकडे 1 रुपया सुद्धा नव्हता. मी त्याच दिवशी ठरवलं होतं की या महिलेला नक्की मदत करीन. मी तिला स्पष्ट सांगितलं होतं की भीक मागण्यापेक्षा मेहनत करून कमावलेलं बरं. माझी आई वृद्ध आणि पक्षाघाताची रुग्ण आहे. तिची काळजी घेण्यासाठी घरी कोणीच नाही. माझी पत्नी वारलेली आहे आणि मुलं आपापल्या आयुष्यात व्यस्त आहेत. म्हणून महेश्वरीनेच माझ्या आईची सेवा घ्यावी असा माझा विचार होता आणि तीही संमती देऊन इथे आली. आता सांग महेंद्र, तुझी बहीण इथे काय वाईट करत होती? हे ऐकताच महेंद्रला लाज वाटली. त्याने नजर खाली झुकवली आणि त्याच्या चेहऱ्यावर अपराधी भाव उमटले. अशा परिस्थितीत मला अशा महिलेची गरज होती जी माझ्या आईची मुलीसारखी काळजी घेईल. आणि महेश्वरीने ते खरोखरच करून दाखवलं. ती रोज ठरलेल्या वेळी येते, माझ्या आईला आंघोळ घालते, स्वच्छ कपडे घालते, प्रेमाने जेवण भरवते आणि काही वेळ तिच्या सोबत घालवते. तिची काळजी घेते आणि संध्याकाळ झाली की आपल्या मुलीला घेऊन निघून जाते. या बदल्यात मी तिला योग्य मोबदला देतो आणि तिच्या गरजा पूर्ण करतो. पण या समाजात एक चांगली आणि सुसंस्कृत महिला शांततेने जगू शकत नाही. तिच्यावर खोटे आरोप करण्यास कोणीही मागे पुढे पाहत नाही. महेश्वरीने अनेकदा लोकांना सत्य सांगण्याचा प्रयत्न केला, पण कोणीही तिचं ऐकून घेतलं नाही. उलट तिच्यावर संशय घेणं आणि तिला बदनाम करणं सोपं समजलं. यामुळे ती अनेकदा अस्वस्थ व्हायची, रडायची, पण पैशांची गरज असल्याने
तिने हे काम सोडण्याचा विचारही केला नाही. दीपक सेठच्या या शब्दांनी महेंद्र लाजेने गप्प झाला. फक्त तोच नव्हे तर त्याच्यासोबत आलेले शेजारी सुद्धा, जे महेश्वरीवर खोटे आरोप करत होते, तेही आता खूप लाजले होते. महेश्वरी मात्र डोळ्यात पाणी आणून सगळं पाहत होती. अचानक दीपक सेठ म्हणाला की तुम्ही सगळ्यांनी एका सन्माननीय स्त्रीला बदनाम करण्यासाठी कोणतीही कसर सोडली नाही. पण आता महेंद्र, तूही इथे असताना मी एक महत्वाचा निर्णय घेतो. मी महेश्वरीला विवाहासाठी विचारणार आहे, जेणेकरून तिच्या आणि तिच्या मुलीच्या भविष्यासाठी आधार मिळेल आणि मला देखील एका चांगल्या स्त्रीचा सहवास लाभेल. माझ्या आईची काळजी घेणारी, माझं घर आणि आयुष्य सावरून ठेवणारी एक स्त्री या घरात येईल. हे ऐकून महेश्वरीच्या डोळ्यात आश्चर्य दाटलं, तर महेंद्रही अवाक झाला. दीपक सेठ हा एक प्रतिष्ठित आणि सन्माननीय व्यक्ती होता, त्यामुळे महेंद्रला याला विरोध करण्याचे कारण नव्हते. तो ताबडतोब घरी गेला आणि वडिलांना प्रभाकर रावांना ही गोष्ट सांगितली. प्रभाकर रावांना यावर कोणताही आक्षेप नव्हता. उलट त्यांच्या मुलीचं जीवन पुन्हा स्थिरावत असल्याचा त्यांना आनंद झाला. त्यांनी स्वतःच्या उपस्थितीत महेश्वरी आणि दीपक सेठचा विवाह लावून दिला. महेश्वरीला तिच्या आयुष्यातील या मोठ्या बदलावर विश्वास बसत नव्हता. ती फक्त आपलं कर्तव्य पार पाडत होती, पण आज ती दीपक सेठच्या जीवनाची आणि कुटुंबाची समान भागीदार बनली होती. आयुष्याने तिला अनेक कठीण प्रसंग दाखवले होते, पण आता चांगले दिवस तिची वाट पाहत होते. तर मित्रांनो, ही कथा आपल्याला समाजातील गैरसमज, चुकीच्या आरोपांमुळे होणारे अन्याय आणि खऱ्या सत्याचा विजय याचा महत्वाचा धडा देते. लोक न पाहता आणि न समजून घेताच दुसऱ्यांवर आरोप करतात, पण सत्य नेहमीच उघड होतं. तसेच कोणाच्याही मदतीसाठी पुढे सरसावणाऱ्या व्यक्तीला शेवटी चांगलंच फळ मिळतं. जसं महेश्वरीच्या प्रामाणिक सेवेला दीपक सेठ कडून योग्य सन्मान मिळाला. तर मित्रांनो, आता तुम्हीच सांगा की दीपक सेठने घेतलेला निर्णय तुम्हाला योग्य वाटतो की अयोग्य? जर तुम्ही दीपक सेठच्या जागी असता तर तुम्ही काय केलं असतं? तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.